काव म्हणता आता काय बनवून राहिली नाश्त्यात? काय बनवून राहिली म्हटलं? आता वेळ झाला ना नाश्ता करायचा. नाश्त्याले काय सांगतो ना रश्मीले, पोहा आहे, पोहा बनव म्हणून. काय हो नुसतं पोहा 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 पोहा? हा, हप्त्यातून म्हटलं 5 वेळा नुसतं पोहा. काही नवल विशेष बनवत जाय ना. एखाद्या दिवशी बोटे बनवावं, एखाद्या दिवशी तिखट शेवड्या, असं काहीतरी. नुसतं पोहा पोहा रोज रोज खाऊन येटून जाते माणूस. आणि म्हटलं या वर्षी तर वयवट गिवट काही दिसूनच नाही राहिलं. काही म्हणणे आहे का तुला काही करायचं? हा, मस्त बोटे गिटे बनवा लागत होते, शेवड्या गिवड्या करा लागत होत्या. पापडा गिपडा काहीच नाही दिसून राहिला. म्हणलं तर तालजोड बस उचलून राहिले, दुकानातून आणून राहिले आणि पोहा करून ठेवून देऊन राहिले. असं काहीतरी नवीन नवीन राहिलं तर एक दिवस माणूस बोटा खाते, एक दिवस पापडा खाते, एक दिवस पोहा खाते. बदलून बदलून आलं तर तेच ते रोज चांगलं वाटते काय? अहो तुम्ही मला म्हणता वैवट केलं नाही काय, आता मी काय काय करू? घरात काय काय करू मी? घरातलं सुना घरात नाही आणि मायाकून होते काय एवढं सगळं काही? सुना तर आता गेल्या, सुनाचा बहाणा भेटून गेला काय? सुना तर आता गेल्या घराच्या बाहेर. किती दिवसापासून लोकांचं चालू आहे म्हटलं. आता मित्र भेटते तर काही विचारावं तुम्ही तर चालू म्हणते घरी काही कामं. आणि आपल्या घरी त्याच्या माया बहीण काहीच नाही दिसत. नवल विशेष काही बनवतानीच नाही दिसत. आणलं तर बस ते करून ठेवून देते आणि तर मग झालं. तो पोहा तयारच आहे म्हटलं. पोहा आणि डाळ भाजी आणि बेसन याच्याशिवाय काही बनतच नाही आपल्या इथं. त्या बिचाऱ्या सुना तरी होत्या तर काही नवल विशेष बनवून राहिल्या होत्या, काही चालून राहिल्या होत्या. पण आता तुम्ही दोघी मायले की ना तेच चालू करून दिलं. एक आहे डाळ भाजी, एक आहे आलू वांग्याची भाजी आणि एक बेसन. हा, तिसरी भाजी काही दिसतच नाही. पैसे दिल्यावरही म्हटलं तुम्ही काही बनवतच नाही नवीन नवीन भाज्या. एक तर उन्हाळ्याचे दिवस म्हटलं याच्यात तर खाले पहिलेच जरासं हे होते पचनाले. आणि त्याच्यात जरासं चांगलं राहिलं तर तोंडाला चांगलं वाटते. आणि लोणचं गिंचही टाकत नाही काय? लोणच्याचं काही तुला हे नाही दिसून राहिलं मला तर. काय हो नुसते मागे लागून जाता? करतो ना, सगळं करतो. लोणचं करतो, पापडा करतो, सगळं करतो. सुनायला तर येऊ द्या तुमच्या. काय मायाकून होते का? एकटी मरू काय मी त्याच्यात? पोरगी तर अशी आहे. येऊ द्या सुनाईले, हिरून मिळून करून घेऊ काय काय करायचं आहे तर. हाव, सुनाईची वाट पाय तू. तेव्हापर्यंत म्हटलं चांगली बरसात लागून जाते. मग ते केलेलं काय फायद्याचं? टिकते तरी काय मग ते फालतूच्या फालतू. हा, कर ना बसल्या बसल्या जे होते तुझ्याकडून तेवढं. हा, पाहतो आता काय करायचं आहे तर. बाबा, काय झालं रे पिंट्या? अहो बाबा, तुमचा मोबाईल कुठं आहे? मोबाईल कुठं आहे म्हटलं तुमचा? माया मोबाईल? अरे माया मोबाईल तर खोलीत आहे रे, चार्जिंगवर लावला. काऊन काय झालं तर? काय झालं? अहो बाबा, सविता ताई किती वेळची फोन लावून राहिली तुमच्या मोबाईलवर. 4-5 कॉल केले म्हणते तिनं, पण कोणीच नाही उचलून राहिलं म्हणे. मग आता तिनं माझ्या याच्यावर फोन लावला. सविता ताई आहे, हे घ्या बोला. चालूच आहे म्हटलं, फोन चालूच आहे. बोला बरं तिच्यासोबत. तिनं 2-3 वेळेस लावला म्हणजे तुम्हालाही लावला, पण तुम्ही म्हणते पहिले अगोदरही नाही उचलला म्हणते फोन. अरे अरे, लक्षातच नाही रे मय. अंतरगिंतर असं तिनं लावला असं तर दे. माय सविताचा फोन आला काय? काय म्हणून राहिली होती रे ते पिंट्या? अहो आई, किती वेळची फोन लावून राहिली ताई, पण कोणीच नाही उचलला फोन. म्हणून आणून दिला, बाबासोबत बोलतो म्हणे. म्हणून इकडे आणून दिला मी फोन. माझ्यासोबत काही बोलली नाही ते जास्त, 2-3 शब्द बोलली फक्त. असं त्या बाबाला बोलू दे, मग मी घेतो मोबाईल. लई दिवस झाले ना तिला फोन नाही लावला. तुम्हाला तर आठवणच येत नाही तुमच्या बहिणीची. तिनं लावला तर बोलता, नाही तर राहिलं. नाही बाई, असं थोडी नाही. लावत असतो ना मी, लावत असतो तिला फोन, अधून मधून लावत असतो. असं. हॅलो हॅलो बाबा. हा बाई, बोल ना सविता, बोल. मीच आहे ना, बाबाच बोलून राहिलो मी. अहो बाबा, किती वेळची फोन लावून राहिली मी तुमच्या मोबाईलवर. लय वेळ झाला. तुम्ही म्हटलं एक फोनही नाही उचलला माया. किती वेळची लावून राहिली बाबा. कुठं आहे तुमचा मोबाईल जवळ ठेवत जा ना. काही कामागिमाचा फोन राहिला म्हटलं, नसे तुम्ही मोबाईल इकडे तिकडे टाकून देता. आणि कामागिमाचा राहिला तर फोन राहिला, मग बोलणार करायचं. अगो बाई, त्याच्यात नाही का चार्जिंग नव्हती ना, म्हणून लावला तिकडे. आणि मी इकडे बसलो, म्हटलं नाश्ता गिष्टा करतो म्हटलं. बरं, बोल ना तर बोल. कशी काय बाई? चांगली आहे? घरची गिरची कशी आहे? हो बाबा, चांगली आहे ना. चांगली आहे, मस्त आहे, मजेत आहे. घरची चांगली आहे. तुमची तब्येत कशी आहे बाबा? आईची तब्येत, तुमची तब्येत? आमची चांगली आहे. तू आईला तर काही होतच नाही, मग इथं चांगलीच राहते. आणि बाकी काय म्हणते? मग नात काय म्हणते? हो बाबा, तिलाच तर आठवण येऊन राहिली होती, म्हणून तर तुम्हाला फोन लावला. पिंट्याला फोन लावला तर त्याच्यासोबत नाही बोलली ते. म्हणे आप्पासोबत बोलतो. तर त्याला म्हटलं पहिले आप्पालाच दे म्हटलं फोन तिच्या. ते बोलन म्हटलं, मग नंतर बोलतो म्हटलं मी सगळीसोबत. घ्या बोला, तिच्यासोबत बोला बरं. हो, दे ना तर दे. काय हो, काय म्हणून राहिली? काय म्हणून राहिली पोरगी? नातीले आठवण येऊन राहिली म्हणते, नातीले. दे बाई, दे तिच्याजवळ, दे पिऊ जवळ. अहो बाई, येतो ना, सांग केव्हा या लागते सांग. येतो मी. तुला आठवण येऊन राहिली का आप्पाची, आजीची, मामाची आठवण येऊन राहिली? थांब घ्यायला येतो. केव्हा येतो तू सांग. आज येतं का उद्या येतं? ते मामाला पाठवतो तुम्ही घ्यासाठी.
आई मारते? दे बरं आईजवळ, दे बरं आईजवळ दे मोबाईल. हा बाबा. बाई कायले मारतं हो तिले? कायले मारतं? लहान आहे ना सध्या. हा नाही माराव ना बाई, समजून द्याव ना. मारतं कायले? अहो बाबा तशीच बोलते ते. कुठं मारतो हो मी? कुठं मारतो तिले? मारत गिरत नाही तिले, तशीच बोलते ते. तुमच्यासोबत बोलते ना तर यल पाडते जास्तीची. नाही मारत गिरत नाही तिले. बरं बरं, हे घे तू आईसोबत बोल बरं. तू आई बोलून राहिली, वाट पाहून राहिली तुझी. हा द्या ना तर द्या. काय म्हणून राहिली होती बाबा? पिहू काय म्हणून राहिली होती? येतो म्हणते आहे ना? हो येतो म्हणते ना, येतो म्हणते. मायच्या चुगल्या करून राहिली होती. मारते म्हणे आई, म्हणे मले म्हणे असं तसं. मोठी मोठी बदमाश आहे. हा बाई सविता बोल ना कशी आहे हो बाई? चांगली आहे ना आई, चांगली आहे. ह्या पिऊला आठवण येऊन राहिली होती बाबाची, तर फोन लावला होता. बोलतो म्हणे बाबासोबत म्हणे. असं काऊन आपाची आठवण येते? हा आजीची नाही येत काय? आजीची नाही येत का पिऊला आठवण? का हो पिऊ? हा माझ्यासोबत नाही बोलत का बाई? मी नाही बोलत आजीसोबत, मी आप्पासोबतच बोलतो. हवाई खेळात लागून गेली ते, खेळात लागून गेली. आता कायची बोलते ते? मगाशी तिचा मूड होता बोलायचा, आता बोलून घेतलं तिनं बाबासोबत. बोल ना आई, कशी काय आहे तुझी तब्येत? कशी आहे? आणि राधिका वहिनी कुठं आहे तर? अवं माझी तब्येत चांगली आहे ना, चांगली आहे माझी तब्येत. आणि तुझ्या वहिनीची तब्येत काही बरोबर नाही आहे, म्हणून नाही का ते तिच्या माहेरी गेली. हो काय? असं काऊन काय झालं होतं ते तेले? नाही तापकी पिऊन राहिला होता तिला, अशक्तपणा आला होता, तर गेली नव्हती ना त्याला दिवसापाचची, तर म्हणे जातो म्हणे. मग सोडून आला, ह्या पिंट्या सोडून आला तिला तिच्या माहेरी. असं आणि आई लहान वहिनी? लहान वहिनी नाही आहे काय? लहान वहिनीसोबत बोलतो ना मी, दे ना मोबाईल. हवं ते नाही आहे, ते गेली पेपराले. आता ते तिला झाले होऊन राहिले 15 दिवस. आता तिचे पेपर गिपर झाले, शेवटचं वर्ष आहे की नाही त्याचं दोघांचंही, तर पेपरात आले चालली गेली. आणि तिकडेच आहे ते, हॉस्टेलवरच राहून राहिले म्हणते का भाड्याच्या रूममध्ये घेऊन राहून राहिले काय मी. आता पेपर गिपर झाले म्हणजे येईन ते. बोल ना तर तू बोल. सुना नाही आहे सध्या घरी, मी आहे आणि तुझी बहीण आहे रश्मी आहे. हो का आई? रश्मी केव्हा आली तर? केव्हा आली रश्मी? अवं तिला याले तर होऊन राहिला आता महिना 1.5 महिना होऊन राहिला तिला याले. ती इथेही आहे, तिचा पाहुणाही आहे दोघे जण. काय 1.5 महिना? काहून नाही? काही झालं काय? काही झालं काय घरात एवढ्या दिवस? आणि तिच्या इथं पाहुणाही सोबत. एवढे दिवस कसे काय राहू देऊन राहिले तिचे सासरचे लोक? काहून नाही? काही झालं काय? त्यात मला काही सांगितलंच नाही. नाही काही नाही झालं, असं नवल विशेष काही नाही झालं. आली ते तशीच पाहुण्याला घेऊन. असं तू ये ना तर. आंब्याच्या रसाला येत नाही काय? झालं ना आता म्हटलं, किती दिवस झाले त्याही घर नाही पाहिलं. किती दिवस झाले तर तुला आठवण येत बाप्पा घरदाराची, आईची नाही, बाबाची नाही, भावाची नाही. कोणाचीच आठवण येत नाही. आम्हाला म्हटलं त्या पिऊची किती आठवण येते. तर म्हटलं तू तर याले पाहतच नाही. ये ना वेळगीळ काढून. हो आई येतो ना, मलाही आठवण येऊन राहिली. आता लई दिवस झाले ना मी आली होती तर. पण या घरच्या कामात आणि माझी सासूची तब्येत काही बरोबर राहत नाही की नाही, त्याच्यानं मग काही निघणं होत नाही. तरी मी त्याला म्हटलं आता म्हटलं मला आठवण येऊन राहिली, म्हटलं माझ्या माहेरची जातो म्हटलं. मी म्हटलं बाबाची तुही आठवण येऊन राहिली होती मला, तर म्हटलं तर जाय म्हणे, पण 8 दिवसासाठी जाय म्हणे. मी म्हटलं आता चालली तर राहीन म्हटलं 8 दिवस. तर हो म्हटलं ते ना जाय म्हणे, पण मला घ्यायला या लागेल ना आई. मागच्या वेळेस मी एकटीच आली होती, आता ह्या वेळेस म्हटलं कोणाले ना कोणाले धाडून दे, कारण की ऊन लय आहे आणि सोबत बॅगही राहते, पिहूही राहते, जमत नाही आई. ह्या पिंट्या कुठे गेला तर? पिंट्या आहे का तिथं? हो आहे ना, इथंच आहे तो. आई माझ्याविषयी म्हणून राहिली का ताई? मला दे फोन, मला दे. हो हे घे मोबाईल. हां ताई, सविता ताई, बोल ना. का बं ताई येत नाही काय तू इथं? किती दिवस झाले? आठवण किटवत नाही येत का तुला आमची? येऊ काय नाही आली? येऊ काय सांग ना. अरे मी तर तेच म्हणून राहिली ना, तेच तर म्हणून राहिली मी. म्हटलं आता ऊन लय आहे, सोबत पिहू राहीन, बॅगही राहीन कपड्याचा, आणि बरोबर जमत नाही, गाडीत गर्दी राहते बसमध्ये. तर म्हटलं तूच ये ना मला घ्यायला. बसमध्ये बसशी येशील तर बस नाही आहे, आणि नाही तर गाडी नेशील तर गाडी नाही आहे. त्या गाडीवर येऊन जातो मग मी. अहो ताई गाडीनं काही पुरत नाही, चांगली सून लागते म्हटलं, गाडीनं वाफाई लागते. बसमध्येच चांगलं आहे, जराशी गरमी होते, पण कमीत कमी उन्हाच्या लपटीनं तर आपण वाचतो ना. मी सकाळीच येतो तुला न्यायला, तू काही फिकर नको करू. आपण म्हटलं 10 वाजेपर्यंत येऊनही जातो. मग ऑफिसही होते मग मला जाणं. उद्या निघू काय तर? करून ठेव तू आवर कपडे गिपडे भरपूर करून ठेव. बापून काय म्हटलं तर? जाय म्हणे काय? हो रे, ते काय नाही म्हणते काय. आणि किती दिवसाच्या नंतर तर आज म्हटलं मी त्याला, म्हटलं जातो म्हटलं, आता म्हटलं लय दिवस झाले म्हटलं. तर ते काय म्हणणार आहे? काहीच नाही म्हटलं ते ना, जाय म्हणे. तू ये ना, येतं का मग तू सकाळी? मी तयारी करून ठेवतो, बॅग बिग भरून. हो ताई करून ठेव ना, मी पटकीनीच येतो. मग मला ऑफिसला जायला का इकडे तू इकडे येणं झालं पाहिजे, आणि वापस परत तुला घेऊन इकडे वापस येणं झालं पाहिजे. म्हणजे येणं जाणं झालं पाहिजे आपलं 10 वाजेपर्यंत. करून ठेवतो ताई तू. आणि माझ्यासाठी काही अवघतचं काही करू नको, मी काही थांबणार नाही आहे. मी तिथे येईन, पटकीन तुला घेईन आणि वापस येऊन जाईन. बरं ठीक आहे ना. पाय तुम्ही जराशी पिहू बाहेर निघाली, पाय तू कुठे चालली गेली तर. ये मग तू सकाळी.
हो ताई हो. काय म्हणे रे पिंट्या, काय म्हणे तुझी ताई सविता ताई काय म्हणे? अहो आई सविता ताईला घ्यायला जातो मी उद्या सकाळी, न्यायला ये म्हणे. हां मी पकटकीने सकाळी निघून जाईन 10 वाजेपर्यंत. म्हटलं मग परत येणं होतं इकडे. तिला आणून घेईन मी. एकटं म्हटलं तिला याले काही भेटत नाही. आता सुट्टीत भेटते तिला याले. आता घेऊन येऊन जातो म्हटलं तिलाही. तिला राहिले भेटून 4-8 दिवस कसंही. नाही तर ते तर तिच्या सासरीच राहते. तिचं तर काही आपल्याला टेन्शनही नाही आहे. तिला यावं म्हणावं तर येतही नाही. नाही तर 1-2 महिन्यात एखादा चक्कर मारावं नाही काय. पण तिले ना काय मी तिला आठवण येते का नाही येत आहे ना बाबा. बरोबर तर बोलून राहिला तू. पोट्टीची आठवण येते पण पोट्टी काही आले पाहत नाही. तिच्यापेक्षा तिच्या त्या लेकीची आठवण येते म्हटलं, पिहूची. मस्त गोड गोड बोलते. कशी मस्त बोलून राहिली होती. आता तर सबूर निघून राहिला. उद्या चालला का मग न्यासाठी? वेळ भेटेल काय तुला? बरोबर होईन का तू ॲडजस्ट? हो बाबा होते ना होते. सकाळी निघून जाईन 6:30-7 वाजता निघून जाईन. तिथं पोहोचून जातो मी 8-8:30 पोहोचून जातो. 1-1.5 तासाचा रस्ता. मग तिकडून परत या लागते ना. तिला घेऊन येणं येऊन जाते. आणि झालं तर झालं अर्धा-पाऊण घंटा उशीर. काय तेवढं मग सांगून देईन बसले. एवढा काही भारी माणूस नाही आहे तो. सांगून देईन म्हणून बहिणीला आणायला गेलो होतो म्हणून. पण जसं दिवस पाडायला नाही पुरत बाबा. दिवस पाडला म्हणजे पूर्ण दिवस सकारात चालला जाते की नाही. दिवस नाही पाडायला पुरत. मी आणून घेईन तैले आणून घेईन आणि मग जाईन ऑफिसले. बरं मंदा पाय ना रश्मीचं. काय इथंच बसवता आता फोनवर बोलण्यात तर किती वेळ निघून गेला. कोणी नाश्ता गिष्टाचा तालजोड लावता का नाही लावत दोघी मायले की? का प्रत्येक गोष्टीसाठी बोलाच लागते. नाश्ता बनवा, चहा बनवा, जेवण बनवा. तुम्ही तर पप्पा काही समजूनच नाही राहिलं दोघी मायले कीचं. पाय ना तिला काय करून राहिली काय नाही तर. हो गड्या, सकाळपासून तर म्हटलं निघाली नाही बाहेर. नाच चहा बनवला, 2-3 वेळा जाऊनही आली तर दिसली नाही मला. ते चांगलं नाही वाटलं, दरवाजा लागला होता तर. पोट्टी काय तब्येत खराब झाली की काल सकाळपासून उठली होती तर? काम करून राहिली होती 2-3 दिवसापासून एकसारखी. तर काय माहीत तब्येत बिघडली काय तर पोट्टीची. पाहू काय जाऊ. रश्मी काय एवढा मोठा पसारा कायले काढून ठेवला? तुला म्हणून राहिलो मी सकाळपासून का मला एखादा कप चहा आणून दे. तर चहा नाश्ता काहीच नाही. आणि नुसतं ह्या काय म्हणते तो काढून ठेवून द्यायला घनाना. एवढे मोठे कपडे कायले टाकले माझ्या उरावर? मी चाललो गावाले का तू चालली गावाले? मग 1-2 ड्रेस होते इथं याच्यात येऊन गेले असते बॅगमध्ये. आणि हे तू बॅग कायले काढली? मी बॅग काढली कायले म्हणजे? मी येऊन राहिली म्हटलं तुमच्यासोबत. मी काय करू इथं राहून? काम नाही ना धंदा नाही. जिथं माझ्या नवरा म्हटलं तिथं मी येतो तुमच्यासोबत. काय तू नाही करून राहिली होती. 8 दिवस झाले तुझ्या मागं लागलो मी चल करून. तर तुझ्या तोंडून म्हटलं होय नाही निघालं. आणि आता एकाएकीच केली त्या तयारी. आणि ह्या काय होय धोतिंग हे काय होय? असं वाटून राहिले जसं पुतारा कपडे आहे बिना धुतले. असेच वाटून राहिले ते. किती मयकले कसे टाकले धुवून. टाकले का नाही टाकले तसेच टाकले वाळू. काय दिसून राहिले कपडे? कसेही दिसू मग कपडे मी घालून राहिली ना. तुम्हाला घालून देऊन राहिली काय? मग कयकले राव कशी राव धुतले ना मी आता ना. तुम्ही काय एवढा विचार करता? आणि चालून राहिले ना आता. चला आता झालं. आता एवढे कपडे मी भरभूर करतो आणि टाकतो बॅगमध्ये आणि चला निघा बरं. अरे कशी बोलतो तू? चहा नाही पेलो, नाश्ता नाही केला, जेवण नाही केलं आणि चला. आणि आपल्याला काय गाडीगिडीत भूक गीक नाही लागन काय? आता तुझ्या वेळेवर ढिंगोरं नाचलं तर. आणि हे कपडे असेच कुचकतं काय बॅगमध्ये? त्याची गोळी कर जराशी. पद्धतशीर लाव बॅगमध्ये त्याले. हे एवढा मोठा गयाटा टाकशील तर किती बॅगा लागन तुला? 4-5 बॅगा तर तुलाच लागन. हे असं गयाटो काम नको करत जरा असं पद्धतशीर करच आहे. तुम्हाला म्हटलं ना मी कशी टाको? मी गयाटा टाको का मी कुचको का मी काही करो? पण मला म्हटलं एवढे कपडे त्या बॅगेत दाबायचे आहे. मला कपडे पूर्ण घेऊन घेतले मी. आणि आता मला चलायचं आहे म्हटलं. आणि चहा पाणी नका करू. आपण बस स्टँडवर मस्त चहाही भेटते, नाश्ताही भेटते. मस्त गरम समोसे गिमेसे काही खाऊन घेऊ. खाल्लं म्हणजे भूकही नाही लागत तिकडे. आणि तिकडे म्हटलं रुंजून ताई स्वयंपाक करूनच राहते. आपल्या घरी काही 1-2 माणसाचं जास्तच राहते स्वयंपाक. कधी पाहिलं तर 1-2 जण पचूनच जाते. गेल्याबरोबर तिथं जेवण करून घेऊ. चला आता चला बरं, घ्या बरं भरभूर करा. अरे कशी गडबड तुई? अहो जराशी थांबली असती. कपडे मिपडे घेतलं असते ना तुझ्या भावानं तुझ्या बाबानं. म्हटलं एकाएकी ढिंगोरा नाचला तू या जायचा. त्याला तर सांगून द्यायला पाहिजे होतं मी चालली म्हणून. त्यानं काही पैसे गिसे दिले असते ना. आता म्हटलं माझ्याजवळ पैसे गिसे काही आहे नाही. काहीच नाही म्हटलं माझ्याजवळ. येऊ तू 500 रुपये उरले असन. तेही म्हटलं त्या दिवशी मी चांदीची चैन होती माझ्या गोळ्यात ते विकली. तेव्हा कुठे ते पैसे भेटले होते तर खर्रा पाणी केलं त्याच्यात. आणि आता आहे 500 रुपये. काय बोलून राहिले तुम्ही? मॅडगेट झाले काय? कायले विकली चैन? भलतंच तुमचं डोकं चालते कुकडे. आणि गावावरून आले तर 4-5 हजार रुपये सोबत नाही आणायला पाहिजे होते का? तसेच आले तर हात हलवत खाली खाली. आणि म्हटलं आता कायले विकली ती? आता बनवायला जा बरं, किती महाग बनते. आणि त्याची तर पावती गिवती काहीच नसून सोबत. मग तर जास्त स्वस्तच घेतले असेल त्याला सुनारानं. आणि कोणत्या सुनाराजवळ चालले गेले होते? इथं सगळं ओळखीचे आहे म्हटलं बाबाच्या. सगळं ओळखीचे आहे. आणि त्यानं सांगितलं गिंगतलं तर जवळ हे करायला आले होते म्हणून. भलते तुम्ही उलटे सुलटे काम करत बसता. हो सांगितलं तर सांगितलं त्याच्यात काय आहे?
मी तिथून काय पैसे घेऊन आलो होतो काय? तिथूनही पैसे नव्हते म्हटलं. एका मित्राला मागितले तर त्याने दिले होते पैसे तिकीट पाण्यापुरते. माझ्याजवळ काय पैसे होते का खर्चाले? बाबांना तर म्हटलं 1 रुपया फेकून नाही मारला होता मला. आणि इथं इथं आलो त्यापासून का मला पैसे कसे लागले नाही काय? हा खर्रा पाणी आहे, चहा पाणी आहे, पाणटिल्यावर गेलो तर हा सगळे जवळ करते. आपण पेलो तर एखाद्याला 5च लागते चहा, खर्रा खाऊ घालाच लागते. मग तो खर्च कुठे गेला? त्या मागितले मला 1-2 वेळा पैसे. मग त्या विचार करायला पाहिजे होता ना, का माझा नवरा कुठून आणून राहिला बा म्हणून एवढे पैसे. तेव्हा त्या विचारलं नाही आणि आता म्हणून राहिली. तुमचे उलटे सुलटे कामं तुमच्यासोबत बाप्पा. तुम्हाला काय बोलावं आता? नशीबच फुल्लं फुटका आहे मग. मायबाप तर मायबाप असेल, नवरा तर नवरा असा. कोणाला सांगू आता? काय काय म्हणून राहिली तू? हा काही नाही, काय म्हणणार आहे? आणि का बरं रश्मी, असं आपण एकाएकी चाललं जाऊ म्हटलं सकाळी बिना चहाचे बिना नाश्त्याचे, तर घरचे लोक काय म्हणून? काय म्हणून घरचे लोक? काहून चालले बा? रागी काला का येईले? हा ते विचार करून ना कुकडच्या कुकडे आपल्याविषयी. त्या पहिले सांगून द्यायला पाहिजे होतं. मी आता सांगितलं होतं काल तुझ्या बाबाले का मी चाललो म्हणून. पण तुझ्या माहिती आहे ना कोणाले का तूही चालली म्हणून आमच्यासोबत, माझ्यासोबत तू येऊन राहिली म्हणून. आई बाबाला सांगून काही फायदा आहे काय? काहीच फायदा नाही आहे. त्याचं मन तर करून राहिलं का हे केव्हा जाते आणि केव्हा नाही या घरातून. लवकर पाप टाळते आमच्या डोक्यावरचं. असे करून राहिले ते. ह्या घरात आली म्हटलं तेव्हापासून मोलकरणी बनवून ठेवून दिलं मला. जेव्हापासून या घरच्या सोना गेल्या तर आई मागं लागून जाते, दादाही मागं लागून जाते. आणि बाबाला तर काही हेच नाही म्हणा. बाबा तर पहिले मागं राहे, नाते मागच राहते. कोणाला म्हटलं माया खुशीचं काही पडलंच नाही आहे. बस इकडून तिकडून आली का काम करायसाठी आहे का मी इथं? आणि इथं काम केल्यापेक्षा माझ्या सासरी काम करून नाही खाईन का मी? इथं याच्या गोष्टी ऐकू, कामही करू. सारे हातपाय दुखून राहिले तरी त्याला म्हटलं विचार आहे का माया? फालतू. आणि त्याला विचार नाही तर मी कायला विचार करू त्याचा? मी बरी आहे, माझ्या नवरा बरा आणि माझ्या सासर बरं. मी चालली म्हटलं माझ्या घरी. पाहत बसून त्याचं ते. आणि काय आहे तर मग यायचंही. मग याही म्हटलं लय हे करून राहिली होती. हेच करून राहिली होती, मला ऑर्डरच देऊन राहिली होती. आणि दादाला तर असं वाटलं की मी हॉटेलवालीच आहे. सगळं काही बनवून देतो मी. एक वेळा काय चांगलं बनवलं तर माझ्या मागच लागून गेला. बस मी या घरात राहतही नाही आणि मी एवढे कामं करतही नाही बाप्पा. मी नाही करत. माझा जीव चालला जाईन एवढे कामं करू. याच्यापेक्षा तर म्हटलं माझं सासर पुरलं. माझी सासू पुरली. जरा असं काही म्हटलं दुखलं तर म्हटलं माझी सासू कोणत्या कामाला हात नाही लावते मला. माझी सासू तर सासू म्हटलं मी ननदही. याच्यात तर म्हटलं पाव हिस्से काम नाही आहे माझ्या सासरी, तरी मी इथं येऊन गेली. आणि हे तर राबून राहिले मला आली तेव्हापासून. बस पहा म्हणा येईल त्याचं काय आहे काय नाही. झालं आता लय झालं. आता म्हटलं हातच्या भार झालं. आता माझ्या कुणी तर राहणं बर्दाश्तच होत नाही. चुलीत गेला यायचा नाश्ता आणि चुलीत गेली यायची चहा. बस चालली आता मी माझ्या सासरी. रश्मी काय होई हे? काय होई हे? बॅग घे. दिवस निघाला काय होई हे? काय होय म्हणजे आई? गावाला चालली म्हटलं मी चालली माझ्या सासरी. चालली म्हटलं मी आता म्हणून बॅग गिक भरला. चालली? हे कसं काय जाणं झालं? चहा नाही पेली, नाश्ता नाही केला, काही नाही केला. हे कसं काय जाणं झालं? आणि तुला जायचंच होतं त्या पहिले काहून नाही सांगितलं? असं वेळेवर एकदम ढिंगोरा नाचला तर काय होय हे? आणि काहून हे असं तुम्हाला कोण फुलला तुया? रागी चालली काय? नाही आई, रागात काढले जाईन मी कायले जाऊ रागात? चालली म्हटलं मी आता. झाले मग इथं दिवस जेवढे होते तेवढे काढले मी. आता चालली म्हटलं. माझ्या सासूचा सासरीचा फोन आला होता. ते बोलून राहिले मला. मग आता काय करू इथं राहून? आता त्याचा फोन आला तर मग जातं लागूनच ना. आता इले केव्हा फोन येऊन गेला होता माझ्या आई बाबाचा? भल्ली खोटी बोलते हे, भल्लीच खोटी बोलते. काय करायचं तर केव्हा सुधरण काय मी ते? काय तुझ्या सासू सासऱ्याचा फोन आला होता? मग त्या पहिले कोणी सांगितलं? असा दिवस निघाल्या चालली तू जवळ सोबत. आणि चहा पाणी तर कर. नाश्ता गिष्टा कर, जेवण घेऊन कर. जा निघ आरामशी 11-12 वाजता जायचंच आहे तर. असं उपाशी पोटी जातं काय माहेरातून? नाही बाबा, आता नाही करत. आता काहीच नाही करत. आता मलाच करायला लावन आणि मलाच खाऊ घालन. त्याच्यापेक्षा मी कायले करू? मी करतच नाही ना. मी थांबतही नाही इथं, मी करतही नाही इथं. नाही बाबा, चालली मी आता म्हटलं उशीर होऊन राहिला. थंड टाईमातच पोहोचली पाहिजे. मग ऊन आहे बाबा. बस आता झालं म्हटलं सगळं काही. आता येतो मी. जातो. अहो रश्मी, आता एवढे दिवस थांबली होती, आता उद्याचे दिवस थांबून जाय ना. उद्याचे दिवस थांबून जाय. सविता तर येऊन राहिली. सविता ताईला भेट घेत आणि मग निघून जाय 5 वाजताच्या गाडीनं. एवढ्या दिवस थांबली तेव्हा तुला उशीर नाही झाला ना. आता काय एका दिवसाच्यानं उशीर होऊन राहिला काय? पिहू येऊन राहिली, सविता ताई येऊन राहिली. थांबून जाय तेव्हापर्यंत. नाही मी काही थांबत नाही. ताईले म्हणा आठवणी म्हणा येऊन जायचं म्हणा माझ्या घरी भेटायला म्हणा. मी आता काही थांबत नाही. आता म्हटलं माझ्या लय जीव भरला इथं राहू. आणि तसंही म्हटलं मला माझ्या सासू सासऱ्याचे करावं लागते तिकडे. चालली म्हटलं मी आता मी राहत मी येईन ना. मी नंतर येईन मग कधीतरी येईन. नाही तर तिला म्हणा सविता ताईले म्हणा येऊन जायचं म्हणा. तू म्हणा मला भेटायला म्हणा. तर पण ऐक तर खरी, हे असं जाणं कसं झालं? कसं झालं हे जाणं मॅटासारखं? काय म्हणून ते सासरचे लोक जेवण खाऊन करून नाही आली काय म्हणून? पहिले सांगितलं असतं तर कपडे किपडे घेतले असते बिचारे तुले जवळ आले. हे असं कसं एवढे दिवस राहिले आणि तशीच चालून राहिले आता? बस आई, कपडे घेतो करू म्हटलं. इथं 1-1.5 महिना होऊन गेला पण एक चिंदी घेतली म्हटलं. ना मला घेतली ना माझ्या नवऱ्याला घेतली. आता कायचे कपडे घेता तुम्ही? आता ना कपडे पाहिजे ना फपडे पाहिजे, काहीच नाही पाहिजे. आता चालली म्हटलं मी. बाबा
येतो म्हटलं मग मी. निघतो आता. तसंही तुम्हाला लय ओझं झालं होतं मला. निघतो आता मी. अरे कशी बोलतो रश्मी तू? पोरगी कधी मायबापाला ओझं होत असते काय? असं नाही बोला. थांबून जाणार रात्रभर, सकाळी चालली जातो. केवढं बोलायला लावतो? नाही आता राहणं शक्यच नाही म्हटलं. शक्यच नाही. पिंट्या इकडे बरं. हा बाबा बोला ना. पाय ना बाबा, रश्मी अशीच चालली ना उपाशी तिपाशी घरातून. चांगलं नाही वाटून राहिलं. खाऊन पिऊन गेली असती तर. हे पाय पिंट्या, जाऊन राहिली तर जाऊ दे. जाऊ दे, तिच्या संसारीत चालली ते. जेव्हा केव्हाचं काय आहे, रस्त्या पस्त्यात खाऊन घेईन ते. आणि थांब मी तुला पैसे देतो, तेले देऊन दे. मला कपडे घेऊन घे जा म्हणा. माझ्या हाताने देईन ना तर ती माझ्याजवळून पहिलेच रागानं भरली आहे म्हटलं. हे घे, तू देऊन दे. कपडे घेऊन घे जा म्हणा. आणि करून घेईन ते नाश्ता पाणी. तिला थांबू नको. त्या थांबवलं ना तर मग अजून बसून जाईन ते एखादा महिना. स्वतःच्या मनाने जर असं आवर जसं मी आवरलं तसं. आणि जाऊ दे. पण बाबा हे घे ना, हे घे पैसे घे आणि देऊन दे तिले. हे घे रश्मी, हे घे पैसे. बाबाने दिले. कपडे घेऊन घेतो तुझ्यासाठी आणि जवायासाठी. आता तुम्ही एकाएकी जायचा निर्णय घेतला. थांबले गिमले असते तर आज आपण कपडे घ्यायला चाललं गेलो असतो. आणि कपडे आणून घेतले असते. आता एकदम अर्जंटमध्ये चालली तर हे पैसे घे आणि तुझ्या आवडीनुसार तुला जे पाहिजे ते घेऊन घेजो. कपडे घ्यायचे असेल तर कपडे घेजो, नाही तर अजून काही तुला आवडत असेल तर ते घेऊन घेजो. आणि अर्धे पैसे तू आहे आणि अर्धे पैसे जवळचे आहे म्हटलं. 5,000 रुपये आहे हे. मला नाही पाहिजे. मला गिरे नाही पाहिजे पैसे. हाय आमच्याजवळ पैसे, लय पैसे आहे. ठेवा तुमचे पैसे तुमच्याजवळच. तुम्हालाच कमी आहे म्हटलं त्या पैशाची. चला चला, झाला असं टाईम आता. मॅटच बायको आहे, घेऊन नाही गेले पाहिजे काय? एकटं म्हटलं जवळ पैसा नाही ना काही नाही. तेवढेच पैसे कमी आले असते तिथं गेल्यावर. खर्च पाण्याले मॅटच बायको आहे, भल्ली मॅट आहे. देऊन राहिला एवढ्या यानं, भाऊ तर घेऊन गेले पाहिजे. अडूनच जाते कोणत्याही गोष्टीसाठी. रश्मी मी काय म्हणतो, घेऊन घे ना पैसे. घेऊन घे ना. एक तर आपल्याजवळ पैसे नाही पहिलेच. तिथं जाईन तर घेऊन घे ना. कमी पडले तर कामी येते. आता तू तर म्हणून राहिली बाहेर नाश्ता करू, जेवण करू. पैसे गिशे नाही पाहिजे का मग त्याला? घेऊन घे. या माणसानं तर कुठचंच नाही ठेवलं. एखाद दिवशी भीक मागायला लावते का काय माहित. जरासं म्हटलं नाकानं राहू नाही देत. ह्या माणूसही भल्ला मॅट आहे. मॅटच माझ्या गळ्यात बांधून दिला. आता तू एवढी जबरदस्ती करूनच राहिला तर देऊन दे, नाही तर घेतलं नसते म्हटलं. मला मनच नव्हतं घ्यासाठी. दे बाई, सांभाळून जाचो. सांभाळून जाचो. पोचल्यावर फोन लावचो. पण जेवण केलं असतं तर चांगलं वाटलं असतं. अशी उपाशी पुटीत चालली. नाही बाबा, करन घरी गेल्यावर जेवणच करणार. लवकर पोहोचून जातो बाबा. थंडे येतो बाबा मग. येतो लवकरच. तर चला मग मंडळी. तर तुम्हाला कसा वाटला एपिसोड तर नक्की सांगा कमेंट करून. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. चला तर मग नाव घ्यायला सुरुवात करू. शुभदाताई गोठणकर, प्राचीताई मुळे संभाजीनगर, सुजाताताई ढेरे, सुनंदाताई दुसाने, प्रतीक्षाताई नागराले, गिरीश बोडखे, ललिताताई भरडे, गौरव कीर्तिकार, ज्योतिताई कोचलवार मानेवाडा नागपूर, रत्नमालाताई तिरुलकर, सुनंदाताई नागरारे, सुधांशु लांडे, दीपिकाताई भवसार, निर्मलताई रघुवंशी बल्लारपूर, मराठी लताताई, जनाबाई तिगाले, सीमाताई चव्हाण, रंजनाताई इंगोले. तर या सर्वांचे खूप 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 मनापासून आभार, ज्यांनी आम्हाला छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.